अतिशय धक्कादायक आणि देशाला लाजवणारी घटना घडली. भाजपचे केंद्रीय शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान आता आंदोलनकर्त्यांना टेररिस्ट म्हणत आहे. यावरून हे स्पष्ट झालं, केंद्र सरकार जे विद्यार्थी, जे तरुण आहेत, जे आंदोलन करतायत त्यांना टेररिस्ट आणि पाकिस्तानी समजतायत. आता इथे बरेचसे असं लोक म्हणतील, पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केलं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं नाही. म्हणलंय कोण? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला असं सत्य समजेल, आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल. यावेळेस फक्त कॉक्रोच पार्टीचा अभिजित दिपकेच नाही, तर राहुल गांधी देखील तरुणांच्या मदतीसाठी धावले, विद्यार्थ्यांसाठी धावले. नेमकं काय घडलंय? अभिजित दिपके काय म्हणालाय? केंद्र सरकारची काय भूमिका आहे? राहुल गांधींनी काय उत्तर दिलंय? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊ. दिल्लीतील जंतर मंतरवरती 20 जूनपासून आंदोलन चालू आहे. आज तब्बल 7 दिवस झालेत, पण केंद्र सरकारने मात्र कोणतीही भूमिका मांडलेली नाही. मुलं मरतायत, मरून दे. मुलं आंदोलन करतायत, करून दे. आपल्याला काहीही फरक पडत नाही. कॉक्रोच पार्टीचं आणि तरुणांचं आंदोलन आता एका संघटनेचं आंदोलन राहिलेलं नाही. या आंदोलनादरम्यान अभिजित दिपकेने स्पष्टपणे सांगितलं, आज 7 दिवस झाले आम्ही इथे आंदोलन करतोय. दिवस रात्र विद्यार्थी इथे बसून आहेत, पण केंद्र सरकार मात्र कोणतीही दखल घेत नाही. म्हणजे इथे स्पष्ट संदेश दिला जातोय, आपण आंदोलन करा, उपाशी राहा किंवा मरा, पण कोणत्याही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला जाणार नाही. या उलट केंद्रातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा ते म्हणतात, हे सर्व टेररिस्ट आहेत, भारताच्या विरोधामध्ये काम करतात, म्हणून ते आंदोलनामध्ये उतरले आहेत. एक शिक्षण मंत्र्याच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याच्या तळपायाची आग मस्तकात जायला हवी होती. दुसरीकडे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? कॉक्रोच पार्टी ही संविधानाच्या विरोधात काम करते, देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करते. या सर्व प्रकरणावरती अभिजित दिपकेने दिल्लीतील जंतर मंतरवरूनच एक पत्रकार परिषद घेतली. यामधून अभिजितने अगदी स्पष्ट सांगितलं, आम्ही कोणत्याही पक्षासाठी इथे बसलेलो नाही, आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठी न्याय मागत आहे. विद्यार्थ्यांचं आयुष्याचं नुकसान झालं, विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. त्या विद्यार्थ्यांवरती बोलण्याऐवजी हे केंद्र सरकार आम्हाला टेररिस्ट म्हणतंय, पाकिस्तानी म्हणतंय, यांना थोडी पण लाज वाटत नाही का? अगदी 17 वर्षाच्या मुलाने वेदांतने CBSE पॅटर्नमध्ये काय घोटाळा होता हे उघड केला. त्यामुळे त्या 17 वर्षाच्या वेदांतला पाकिस्तानी म्हटलं गेलं. जर देशामधील विद्यार्थी तरुण घोटाळे उघड करत असतील आणि त्याला हे सरकार पाकिस्तानी देशद्रोही म्हणत असेल, तर हे योग्य आहे का? आता पुढे खूप महत्त्वाचा मुद्दा अभिजित दिपकेने सांगितला, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्या देशामधील प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतो, प्रत्येकाने मतदान करून भाजपला सत्तेवरती आणलं. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी मतदान केलं त्यांनी सरकारला प्रश्न विचारणं योग्य आहे की नाही? जर सरकारला कोणी जाब विचारला, सरकारच्या विरोधामध्ये आपलं मत मांडलं, तर त्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट देशद्रोही म्हणतात. जर या सरकारला खरोखर वाटत असेल आंदोलन करणारे विद्यार्थी, तरुण सर्व पाकिस्तानी आहेत, देशद्रोही आहेत, तर देशामधील पंतप्रधानांनी हे स्पष्ट सांगावं. आपल्याला सर्वांनाच माहिती, नीटचा पेपर लीक झाला होता आणि आत्ता 2-3 दिवसा अगोदर TATची परीक्षा झाली, त्याचे पेपर देखील लीक झाले. म्हणजे हे चाललं काय देशामध्ये? जे विद्यार्थी मोठ्या आशेने परीक्षा देतात त्याच परीक्षेचे पेपर अगोदरच लीक झालेले असतात. खरं तर या सर्व प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे नव्हता ना. अभिजित दिपकेने एवढंच सांगितलं नाही, हे सरकार तरुणांकडे लक्ष देत नाही, यांचं लक्ष आहे देशामधील छोट्या छोट्या पक्षाचे आमदार खासदार कसे फोडायचे, त्यांना किती कोटी रुपये द्यायचे, याकडे भाजप सरकारचं लक्ष आहे. पण देशातील तरुण मरतोय, पेपर लीक होतोय, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, याबद्दल सरकारला काही घेणं देणं राहिलेलं नाही. आणि हे आता सरकारच्या भूमिकेवरून जवळपास स्पष्ट होतंय. एवढंच नाही तर अभिजित दिपकेने हे देखील सांगितलं, हे सरकार बघा कसं प्लॅन करते, खासदार कसे फोडायचे याचा प्लॅनिंग कोणालाही माहिती नसतो. गुप्त बैठका घेतल्या जातात, रात्रीच्या मीटिंग बोलवल्या जातात, पण अशाच प्रकारची कारवाई परीक्षेसाठी घेतली जात नाही. पेपर लीक कसे काय होतात, पेपर लीक होण्यापासून कसे वाचवायचे, त्यासाठी मीटिंगा घेतल्या जात नाही. या उलट जो व्यक्ती लाखो कोटी रुपये देतो त्याला पेपर विकत द्यायचा आणि त्याच्या मुलाला त्या परीक्षेमध्ये पास करून घ्यायचं, हा सर्व प्रकार चालू आहे. हे खासदार पक्ष फोडण्यासाठी इतकं सक्षम आहे, मग पेपर लीक कसं काय थांबू शकत नाही? अभिजितने हे देखील सांगितलं, सरकारला अगोदरच अनुभव आला होता ना नीटचा पेपर लीक झाला म्हणून, त्यासाठी संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी आंदोलन करताय आणि अशामध्येच पुन्हा एकदा TATचा पेपर लीक होतो. या सरकारला थोडी पण लाज वाटत नाही का? शिक्षण मंत्र्याला थोडी पण लाज वाटत नाही का? याच ठिकाणी अभिजितने
अत्यंत धक्कादायक माहिती दिली. 2017 ते 18च्या दरम्यान मोठा घोटाळा झाला होता. टीएटी पास झालेले जवळपास 18,000 विद्यार्थी होते. त्यांना पात्र ठरवण्यात आलं होतं. पण नंतर सांगितलं 8,000 उमेदवार त्यामध्ये पात्र नाही आहेत. म्हणजे जे 8,000 उमेदवार अपात्र ठरवले त्या जागेवरती पैसे देऊन जागा भरण्यात आल्यात. अभिजितने पुढे हे सांगितलं, पुण्यामधील शिक्षक संघटना सातत्याने सांगतात टीएटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा सुरू आहे. जो पैसे देईल तो टीएटी पास होईल आणि त्याला नोकरी लागेल. पैसे पण एवढे घेतले जातात, जो विद्यार्थी सक्षम आहे, हुशार आहे त्याला बाजूला केलं जातं आणि जी लोक जास्त पैसा ओततात त्यांच्या मुलांना नोकरी दिली जाते. एवढंच नाही तर अभिजितने भारतातील लोकांबद्दल देखील उल्लेख केलाय. भारतातील लोकांना झालं काय? सरकार उघडपणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा करत आहे, पक्ष फोडत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे. लोक शांत का बसलेत? त्याप्रमाणे चित्रपटामध्ये दाखवलं जातं, एका गावावरती एका डाकूचं राज्य असतं. त्याच्या सांगण्यावरून सर्व गावातली वागत असतात. त्याचप्रमाणे आता भारतामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकार काहीही निर्णय घेते तरी देखील लोक मात्र शांतच. लोकांना काही घेणं देणं पडलेलं नाही. जोपर्यंत ही गोष्ट स्वतःच्या कुटुंबापर्यंत येत नाही तोपर्यंत लोकांना जाणीव होणार नाही. पण आम्ही काही शांत बसणार नाही. हे आंदोलन पुढे चालू राहील. केंद्र सरकार शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही हे आता स्पष्ट होते. त्यामुळे 28 तारखेपासून आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहोत. यामध्ये सोनम वांगचुक देखील येणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांसाठी शेवटपर्यंत इथे बसून राहू. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला तुम्ही पाकिस्तानी म्हणतायत, देशद्रोही म्हणतायत. आम्ही भारतातील तरुणांसाठी इथं आहोत, पाकिस्तानमधील तरुणांसाठी नाही. यावरती राहुल गांधींनी देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना चांगलं सुनावलंय. राहुल गांधी म्हणाले, भाजप सरकार आणि शिक्षण मंत्र्याला थोडी लाज राहिली नाही का? देशामधील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही टेररिस्ट म्हणतायत. पुढे राहुल गांधी म्हणाले, नैतिकता ठेवून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळणं हे भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला काय वाटतंय? केंद्र सरकार देशामधील तरुणांना पाकिस्तानी म्हणतंय, तरुणांना टेररिस्ट म्हणतंय. हे म्हणणे योग्य आहे का? यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यायला हवा. पण कोणीही विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलताना दिसत नाही. हे जर असं चालत राहिलं तर विद्यार्थ्यांना भविष्यात कधीही न्याय मिळणार नाही. कधीही विद्यार्थ्यांची बाजू सरकार घेणार नाही. या सर्व प्रकरणावरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.